सुदृढ हृदय आणि निरोगी आयुष्य या मालिकेतील 18व्या सत्रात मी आपले हार्दिक स्वागत करतो. मी डॉक्टर नीलकंठ करंदीकर, पुण्यातला सिनियर हृदयरोग तज्ञ. माझ्या अटॅचमेंट्स ह्या स्लाइडमध्ये दिलेल्या आहेत. आज मी सुरुवात करणार आहे या मराठीच्या मधल्या सत्रामध्ये एक तुम्हाला प्रश्न विचारून. आपण सर्वोत्तम पोशाख कधी परिधान करतो? याचं उत्तर अगदी सोपं आहे, तुम्ही बरोबर ओळखलंत. आपल्याच लग्नामध्ये. आपल्या लग्नामध्ये आपण जो पोशाख घालतो तो वर्षानुवर्ष आपल्या लक्षात राहतो, त्याचे फोटो आपण काढून ठेवतो वगैरे वगैरे. आणि इतरही अनेक वेळेला एखाद्या पार्टीला जाताना, दुसऱ्या कोणाच्या लग्नाला जाताना, आपलं कधी भाषण असेल कुठे तर त्यावेळेला वगैरे वगैरे वेळेला आपण उत्तम पोशाख घालतो. पण आपण हा कधी विचार केलाय का की डॉक्टरकडे जाताना कसा पोशाख घालावा? विशेषतः तो डॉक्टर आपलं ब्लड प्रेशर तपासणार असेल, रक्तदाब तपासणार असेल, तर कसा पोशाख घालावा? तुम्ही म्हणाल की हे काय तुम्ही वेगळाच विषय काढला डॉक्टर. पण मी हा महत्वाचा विषय काढलेला आहे आणि त्याचा उलगडा तुम्हाला लवकरच होईल. आपण जर घट्ट पोशाख घालून डॉक्टरकडे गेलो आणि पटकन डॉक्टरला सांगितलं असंच ब्लड प्रेशर तपासा, तर ते ब्लड प्रेशर अचूक येणार नाही. अचूक ब्लड प्रेशर येण्यासाठी घट्ट पोशाख उपयोगी नाही, त्याला सैल कपडेच पाहिजेत. आता ह्या सैल कपड्यांमध्ये असं आहे की ही बाही दिसते तुम्हाला, डाव्या आणि उजव्या हाताची लूज बाही आहे, सैल आहे. ही वरती करून ब्लड प्रेशरचा जो कफ आहे, पट्टा आहे, तो हातावर लावता येतो. हा बघा इथे दाखवला आहे. हातावर बीपी कफ रक्तदाब तपासण्यासाठी लावलेला पट्टा ज्याला म्हणता येईल, हाही ते हातावर लावलेला आहे. आणि हा घट्ट कपड्यावर लावून अचूक रक्तदाब मोजता येत नाही. त्याला लूज कपडे पाहिजेत आणि ती बाही वरती करून मग तो पट्टा लावला गेला पाहिजे. या व्यतिरिक्त अनेक अशा सूचना आहेत ज्या तुम्ही पाळल्या पाहिजेत रक्तदाब मोजण्याच्या आधी. पहिली गोष्ट, रक्तदाब मोजायच्या आधी अर्ध्या तासात कॉफीचं सेवन नको. त्याच्यामध्ये कॅफीन असतं, हा घटक असतो, त्याच्यामुळे ब्लड प्रेशर वाढू शकतं. आपल्या देशात सर्वाधिक लोकप्रिय असलेला चहा हा पेय जे आहे, जो कधीही कुठेही प्यायला जातो, त्या चहामध्ये सुद्धा कॅफीन असतं, ज्याने ब्लड प्रेशर वाढू शकतं. आणि ब्लड प्रेशर मोजायच्या आधी अर्धा तास चहा सुद्धा पिऊ नये. कोला पेयांमध्ये सुद्धा कॅफीन असतं आणि कोला पेय सुद्धा टाळणे आवश्यक. धूम्रपान तर नकोच नको. तंबाखूचे सेवनही नको, ज्याच्यामुळे आपल्या शरीरातली सिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम आहे, तिला प्रोत्साहन मिळतं, स्टिम्युलेशन होतं आणि रक्तदाब वाढतो. तेव्हा धूम्रपान हे निश्चितच टाळायला हवं. मद्यपानही नकोच नको. मद्य हे व्हाझोडायलेटरी असतं, म्हणजे आपल्या रक्तवाहिन्यांना, धमन्यांना ते रिलॅक्स करतं. कधी कधी थोड्या प्रमाणात घेतलं तर, जास्ती प्रमाणात घेतलं तर ब्लड प्रेशर वाढतं उलटं. तेव्हा मद्यपान सुद्धा करून रक्तदाब कधीही तपासू नये. तुम्ही नुकताच व्यायाम केला असेल, एखाद्या डॉक्टरचं क्लिनिक आहे असलं 4थ्या मजल्यावर, आणि तुम्हाला ती लिफ्ट बंद आहे, मग तुम्ही पटपट पटपट जिने चढून गेलात. डॉक्टरच्याकडे अपॉइंटमेंट लगेच मिळाली. आज डॉक्टरने घेऊन बीपी तपासलं, ते वाढलेलं निघू शकतं. आणि ते वाढलेलं का निघू शकतं? कारण व्यायामामध्ये तुमचं ब्लड प्रेशर जे वाढलेलं आहे त्याची मोजमाप होते.
तेव्हा नुकताच व्यायाम झाला असेल तर ताबडतोब ब्लड प्रेशर, रक्तदाब तपासू नये. थोडी विश्रांती घेऊन मगच तपासावा. पुढची गोष्ट, तुम्ही जर तणावपूर्ण परिस्थितीत कोणाशी जोरदार भांडण करून मग रक्तदाब तपासायला गेलात, तर तो रक्तदाब जास्तीच येणार. तेव्हा तुम्ही शांत जेव्हा असाल, अशा परिस्थितीमध्येच रक्तदाब तपासला पाहिजे. तेव्हा आपण आता काय पाहिलं, की रक्तदाब मोजण्यापूर्वी कोणत्या गोष्टी टाळाव्यात. 30 मिनिटं आधी चहा, कॉफी, एनर्जी ड्रिंक्स पिणे टाळावे. परवाच मी वाचलं, आजकाल तरुण लोकांमध्ये ही एनर्जी ड्रिंक्स खूप पॉप्युलर झालेली आहेत म्हणून. खरं खोटं मला माहित नाही. पण ही एनर्जी ड्रिंक्स सुद्धा बीपी तपासण्याच्या आधी, रक्तदाब तपासण्याच्या आधी टाळली पाहिजेत. 30 मिनिटं आधी सिगारेट किंवा तंबाखूचे सेवन टाळा. 30 मिनिटं आधी कोणतेही जड काम किंवा व्यायाम करणे टाळा. घट्ट कपडे घालू नका आणि तणावपूर्ण परिस्थिती नक्कीच टाळा. जर तुम्हाला लघवीला जाण्याची इच्छा झालेली असेल, पोटात ताण वाटत असेल, तर मूत्रविसर्जन, युरिनेशन ज्याला म्हणतात, ते करून मगच रक्तदाब तपासायला जावं. नाहीतर त्या तुंबलेल्या लघवीमुळे सुद्धा, त्या काय म्हणायचं, डिस्कम्फर्टमुळे बीपी वाढू शकतं. रक्तदाब मोजण्याचे सर्वोत्तम तंत्र कोणते? सगळ्या जगामध्ये जे रेकमेंड केलेले आहे, वेगवेगळ्या गाईडलाईन्स आहेत, प्रचलित आहेत. त्याच्यामध्ये आजकाल बसून रक्तदाब तपासण्याचं जे तंत्र आहे, ते सर्वोत्तम मानलेलं आहे. ही बघा, ही बसलेला माणूस आहे, बसण्याची स्थिती. ह्याच्यामध्ये पाठीला मात्र आधार पाहिजे, म्हणजे रिलॅक्स्ड पाहिजे पाठ. दुसरी गोष्ट, हात उघडा ठेवणे. हा बघा, उघडा हात ठेवलेला आहे. हाताला आधार असणे. हा हात टेबलवर ठेवलेला आहे. ह्याच्यामुळे हाताचे स्नायू सगळे रिलॅक्स्ड आहेत, शिथिल आहेत. आणि मसल टाईट असल्यामुळे रक्तदाब जास्ती येत नाही, येतो, ते टाळू आपण शकतो. आपला हात नीट रिलॅक्स टेबलावर जर ठेवला, तर मग ते मसल्स लूज राहतात, शिथिल राहतात. तुमच्या हाताच्या आकारानुसार योग्य बीपी कफ वापरणे हे आपण आधीही पाहिलेलं आहे. कफचा मध्यभाग हृदयाच्या पातळी जवळ ठेवावा. आता इथे साधारण हृदयाची ही जागा दाखवलेली आहे या चित्रात, आणि हा बीपीचा कफ आहे, पट्टा. आणि हा बघा आहे हृदयाच्याच पातळीवर किंवा लेवलवर आहे. हे फार महत्वाचं आहे. हा खाली असणं किंवा वर असणं हे असू नये असं, म्हणजे रक्तदाब आपल्याला कमी किंवा जास्ती मिळणार नाही, येणार नाही. रक्तदाब नीट तपासण्यासाठी तुमच्या कफचा मध्यभाग हृदयाच्या पातळीवर असला पाहिजे. कफचा खालचा भाग कोपराच्या घडीच्या 3 सेंटीमीटर वर असावा. हे बघा, इथे कोपराची घडी आहे, ह्याच्या वर हा कफ लावलेला आहे. रुग्णाने विश्रांतीच्या काळात आणि रक्तदाब मोजताना बोलू किंवा हालचाल करू नये. अ, पाय एकावर एक ठेवू नयेत आणि पाय जमिनीवर सपाट ठेवावे. इथे लिहिलेलं नाहीये, पण फार महत्वाची गोष्ट, रक्तदाब तपासण्याच्या आधी 5 मिनिटं तरी निवांत पेशंटनी, त्या ज्याचा रक्तदाब तपासायचा आहे त्यांनी बसलं पाहिजे, शांत बसलं पाहिजे. म्हणजे ते ब्लड प्रेशर नॉर्मलला येतं, पाहिजे त्या लेवलला येतं, आणि मग तो रक्तदाब तपासणं सर्वोत्तम. रक्तदाब आडव्या स्थितीत सुद्धा तपासला जाऊ शकतो आणि उभं करून सुद्धा तपासला जाऊ शकतो. या चित्रात दाखवलेला आहे, हा माझाच पेशंट आहे, माझ्याच क्लिनिकमध्ये काढलेलं चित्र आहे. हा बघा, पेशंट आडवा पडलेला आहे आणि ह्या कफ लावलेला आहे, आणि ह्याच्यामध्ये ब्लड प्रेशर मोजलं गेलेलं आहे. आणि पेशंटला उभा करून मग हा जो ब्लड प्रेशरचं जे उपकरण आहे, ते माझी सेक्रेटरी
तिने मला सांगितलं की माझा चेहरा येता कामा नाही तरच फोटो काढा. मी म्हटलं ठीक आहे. तिने हे ब्लड प्रेशरचं जे उपकरण आहे ते पेशंटच्या हृदयाच्या लेवलला ठेवलेलं आहे, धरलेलं आहे, आणि मग रक्तदाब तपासला जातो. आता मी तुम्हाला सांगू इच्छितो की रक्तदाब आडव्या परिस्थितीत आणि उभ्या परिस्थितीत का तपासायला पाहिजे. एकदा तरी मी माझ्याकडे आलेल्या पेशंटचं आडवं आणि उभं करून रक्तदाब निश्चित तपासतो. ह्याचं कारण असं की काही काही लोकांमध्ये उभं झाल्यावर ब्लड प्रेशर एकदम खूप खाली येतं. त्याला पोश्चरल हायपोटेन्शन असं म्हणतात. आणि ही जी कंडिशन आहे पोश्चरल हायपोटेन्शन ही आहे का नाही हे बघण्यासाठी पेशंटला उभं करून बीपी तपासणं आवश्यक असतं. एकदा तरी असं करून बीपी तपासलं पाहिजे उभं करून. रक्तदाब मोजण्यापूर्वी कोणत्या गोष्टी कराव्यात, कोणती खबरदारी घ्यावी. तर रक्तदाब तपासण्यापूर्वी गरज वाटल्यास लघवीला जावे. पाठ सरळने खुर्चीच्या पाठीला टेकून बसलं पाहिजे. पाय एकावर एक ठेवून बसू नका. दोन्ही पाय जमिनीवर सपाट आणि सरळ ठेवा. सपाट पृष्ठभागावर हृदयाच्या पातळीवर हात टेकवून ठेवा. 5 मिनिटे आधी खुर्चीवर शांत बसा. मोबाईल फोन आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे दूर ठेवा. डाव्या हातात मोबाईल फोन आणि उजवा हात ब्लड प्रेशरसाठी डॉक्टर समोर देऊन अशा परिस्थितीत ब्लड प्रेशर अचूक येत नाही, वाढलेलं येऊ शकतं. रक्तदाब मोजताना कोणती खबरदारी घ्यावी. बोलू नका किंवा हालचाल करू नका. कपड्यांवरून मोजमाप करून घेऊ नका. घट्ट कपडे घातलेले चांगले नाहीत. सैल कपडे पाहिजेत. बाहीवरती करून हृदय आपलं रक्तदाब तपासण्याचं जे पट्टा आहे बीपी कफ, तो हातावर डायरेक्टली लावणं जास्ती चांगलं. 3 वेळा बीपी मोजून एक एक मिनिटाच्या अंतरावर 3 मोजमापांची सरासरी काढा. कमीत कमी 2 वेळा तरी मोजलं पाहिजे. किंवा मग 5 मिनिटं फुल रेस्ट झाल्यावर मोजलं पाहिजे. रक्तदाब मोजून झाल्यानंतर तुमच्या रक्तदाब मापनाची नोंद एका व्यवस्थित तक्त्यावर करा. धन्यवाद. आज आपण पाहिलं की रक्तदाब तपासणं हे जितकं सोपं वाटतं तितकं सोपं नाही. त्याच्या आधी आपण खबरदारी घेतली पाहिजे की कोला ड्रिंक्सच घेतली नाहीत ना, चहा कॉफी घेतलेली नाही ना, कुठे धावपळ करून तर आलेलो नाही ना, व्यायाम करून आलेलो नाही ना, मानसिक ताणतणावात जस्ट बाहेर पडून कोणाची तरी रस्त्यावर भांडून मग धावत धावत डॉक्टरकडे उशीर झाला म्हणून क्लिनिकमध्ये यायचं. डॉक्टर बीपी तपासतो, तुमचं ब्लड प्रेशर वाढलंय. पण ते कशामुळे वाढलंय? तर त्या ताणतणावामुळे वाढलंय. तेव्हा तो ताणतणाव नसताना बीपी तपासणं आवश्यक. या सगळ्या आपण गोष्टी पाहिल्या. या दिसायला साध्या सोप्या असल्या तर या पाळणं अत्यंत आवश्यक आहे. आजचा एपिसोड बघितल्याबद्दल धन्यवाद. माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं असणारच, नाहीतर जरूर सबस्क्राईब करा. तुमच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना माझ्या चॅनेलबद्दल, यूट्यूब चॅनेलबद्दल जरूर सांगा. पुढच्या वेळेला नक्की भेटू. धन्यवाद.